नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, अंगणवाडी आशा कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी लागू करण्यात आलेला आहे, म्हणजे पीएफ लागू करण्यात आलेले आहे, लागू झालेले आहे। अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी आणि अर्धवेळ परिचारिका आदी विविध नावांनी सरकारच्या विविध योजनांमध्ये काम करणाऱ्या सुमारे 9,015 कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF आणि पेन्शन योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वशिष्ठी यांनी दिला आहे। या निर्णयानुसार पुणे जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांचे आणि नियुक्त करणाऱ्या आस्थापनांचे योगदान मिळून जवळपास 1,084 कोटी 13 लाख रुपये येत्या 60 दिवसात जमा करण्याचे आदेश दिले आहेत। याबाबत सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे अजित अभ्यंकर आणि सरचिटणीस वसंत पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। त्यांनीच या प्रकरणी कर्मचाऱ्यांच्या वतीने बाजू मांडली होती। पत्रकार परिषदेप्रसंगी आशा कर्मचारी संघटनेच्या किरण मोगे, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शुभा शमीम, उपाध्यक्षा रजनी पिसाळ आदी उपस्थित होते। पुणे जिल्ह्यात 1986 पासून अंगणवाडी योजना लागू झाली तेव्हापासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा या निर्णयात विचार करण्यात आला आहे। शासकीय योजनांमध्ये काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचारी मानले जात नाही, त्यांना दरमहा मानधन दिले जाते, जे किमान वेतनापेक्षाही कमी असल्याचा मुद्दा कामगार संघटनांनी उपस्थित केला होता। पूर्णवेळ कर्मचाऱ्यांप्रमाणे कामाचा व्याप असूनही त्यांना कोणत्याही सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य योजनांचा लाभ मिळत नव्हता। सरकारी खात्यात काम करत असल्याने खाजगी क्षेत्रातील नियम लागू होत नाही आणि कायमस्वरूपी नसल्याने सरकारी भविष्य निर्वाह निधी मिळत नाही, अशा खात्रीत हे कर्मचारी अडकलेले होते। सिटूने या संदर्भात सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला होता। अखेर भविष्य निर्वाह निधी आयुक्तांकडे कायदेशीर मुद्द्यांच्या आधारे दाद मागितल्यानंतर हा निकाल लागला आहे। या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे, या ठिकाणी असे अभ्यंकर यांनी सांगितले आहे। तर मग महाराष्ट्रातील संपूर्ण अंगणवाडी सेविका, आशा सेविका, अंगणवाडी मदतनीसताई, अंगणवाडी कर्मचारी म्हणजेच भविष्य निर्वाह निधी लागू झालेली आहे। संपूर्ण अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा स्वयंसेविका यांचे आता भविष्य निर्वाह निधीचे नवीन अकाउंट उघडले जाणार आणि त्यामध्ये त्यांचे PF अकाउंट तयार करून त्यांचा PF जमा केला जाणार। अशा प्रकारची ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। या संदर्भात अधिकची माहिती मिळाल्यास नक्की तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।